नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी खरीपाच्या पेरण्यांसाठी त्वरित 10,000 रुपयांची मदत देण्याची महसूल विभागाला मुख्यमंत्र्यांची स्पष्ट सूचना. राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा सज्ज, पुन्हा आपणच सरकार स्थापन करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूतोवाच. मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही, रावसाहेब दानवे यांचा दावा. मात्र त्यासाठी भाजपा तयार असल्याचीही दिली माहिती. राज्य सरकारच्या कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, उद्धव ठाकरे यांचं रोखठोक प्रतिपादन. विधिमंडळ हे समाजात बदल घडवणारं प्रभावी माध्यम आहे, निव्वळ विकास नाही तर शाश्वत विकास हेच सरकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे, सुमित्रा महाजन. उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातल्या बहुतांश शाळा आजपासून सुरू, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडून वाजत गाजत स्वागत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या 16व्या नवरत्न पुरस्कारांचं मुंबईत रंगतदार कार्यक्रमात वितरण. आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारत बांगलादेश विरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर. खरीप पेरण्यासाठी शेतकऱ्यांना त्वरित 10,000 रुपयांची मदत द्या अशी सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज पुण्यात आयोजित महसूल परिषदेत बोलत होते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे, त्याची अंमलबजावणी महसूल विभागाला करावी लागणार आहे. कर्ज माफ करताना एकही गरजू शेतकरी सुटू नये आणि चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळू नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे आणि शासनाचा चेहरा आहे, त्यामुळे या विभागानं पारदर्शकता वाढवून अधिकाधिक लोकाभिमुख व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. देशभरात गौरवण्यात आलेलं जलयुक्त शिवार अभियान जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळेच यशस्वी झालं असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. महसूल विभागातल्या अडचणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. दरम्यान उद्यापासून राज्यामध्ये पीक कर्ज वाटप सुरू होणार आहे. याविषयीचा शासन आदेश सर्व बँकांना मिळाला आहे, त्यामुळे कर्जासाठी जर कोणती बँक टाळाटाळ करत असेल किंवा शेतकऱ्यांना इतर अडचणी येत असतील तर शेतकऱ्यांनी सहकार विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा सज्ज आहे आणि मध्यावधी निवडणुका झाल्या तर पुन्हा आपणच सरकार स्थापन करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अलीकडेच झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी काही पक्षांकडून मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली जात होती, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या पक्षांना उत्तर दिलंय. काही लोक सरकार पाडण्याचे, पाठिंबा मागे घेण्याचे इशारे देत आहेत. जर कुणाला आमच्यावर मध्यावधी निवडणुका लादायच्या असतील तर आम्ही त्यासाठी सज्ज आहोत असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलंय. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र मध्यावधीच्या चर्चांना ऊत आला आहे. विविध राजकीय पक्षांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनीही उमेदवार ठरवण्यासोबतच मतांची चाचपणीही सुरू केली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारलं असता राष्ट्रपती निवडणुकीसाठी रालोआकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि या मुद्द्यावरती कुणीही सरकारला ब्लॅकमेल करू शकत नाही असं फडणवीस यांनी मुंबईत वृत्तसंस्थेला सांगितलं. सध्या रालोआकडे 54% मतं आहेत. काही पक्षही रालोआच्या बाजूने आहेत, त्यामुळे 65% मतं सहज मिळवता येतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही, मात्र त्या झाल्यास भाजपा त्यासाठी तयार आहे असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होणार असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाहीत असं दानवे यांनी सांगितलं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्यापासून 3 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याविषयी दानवे यांनी माहिती दिली. शहा चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाला भेट देतील आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील असं दानवे यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं, त्यामुळे शहा मातोश्रीवर जाऊन त्यांचीही भेट घेतील. तसंच ते पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील असं दानवे म्हणाले. शहा यांचा देशभर दौरा सुरू आहे, याचाच भाग म्हणून ते राज्यामध्ये येणार आहेत. राष्ट्रपती निवडणूक अथवा मंत्रिमंडळ फेरबदलावरती या दौऱ्यामध्ये चर्चा होणार नाही असंही दानवे यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारनं केलेल्या घोषणांची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असं सांगत, भाजपा मध्यवादी निवडणुकीसाठी तयार असेल तर तो पैसा शेतकऱ्यांना द्यावा असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज शेगाव इथं शेतकरी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्जमुक्तीच्या विषयावरून लक्ष वळवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधीचा मुद्दा समोर केला आहे असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. मात्र शिवसेना कर्जमाफीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल असं सांगत, मुख्यमंत्र्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं ठाकरे म्हणाले. कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर राजकीय भूकंप होईल असा इशाराही त्यांनी दिला. शेतकरी आणि पश्चिम विदर्भातले शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मेळाव्याला ठाकरे यांनी आज मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनो, एकजूट तोडू नका असं आवाहन ठाकरे यांनी केलं. 2008च्या कर्जमाफीच्या वेळी काही अटी होत्या, मात्र आता तसं होऊ नये अशी अपेक्षा ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली. शिवसेना नेते रामदास कदम, दिवाकर रावते, नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होते. विधिमंडळ हे समाजामध्ये बदल घडवणारं प्रभावी माध्यम आहे आणि या सभागृहाचे सदस्य सरकार आणि जनता यांच्यातला दुवा असतात. त्यामुळे आमदारांनी जनतेच्या अपेक्षा, होणारे बदल आणि त्यांच्यासाठी असलेली विकास प्रक्रिया आणि सरकार राबवत असलेली धोरणं लक्षात घेतली पाहिजेत असं मत लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलंय. त्या आज इम्फाळमध्ये ईशान्य क्षेत्र राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या 16व्या वार्षिक परिषदेत बोलत होत्या. जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा यांच्याबरोबरच त्यांच्यात असलेली नाराजी आणि वैफल्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमदारांवर असते. त्यामुळे सरकार राबवत असलेली धोरणं योग्य आहेत का यावरही त्यांचं लक्ष असलं पाहिजे असं त्यांनी सुचवलं. निव्वळ विकास नाही तर शाश्वत विकास हेच सरकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचं आवाहन लोकसभा अध्यक्षांनी केलं. मोदी सरकारनं गेल्या 3 वर्षांमध्ये अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या. विशेषतः महिला आणि मागासवर्गीयांना या योजनांचा लाभ झाला आहे असं मत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलंय. मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. देशातील 70% महिला या मुद्रा योजनेच्या लाभार्थी आहेत, तर 2.5 कोटी ग्रामीण महिलांना स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. जीएसटीमुळे सर्वसामान्य माणसाला रोज लागणाऱ्या कपड्यांवरचा कराचा बोजा 35% 5 ते 12% इतका खाली येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पॉवरटेक्सच्या माध्यमातून छोट्या यंत्रमागधारकांसाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. या उद्योगामध्ये सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठी विशेष सवलत देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुंबईतल्या आदर्श इमारत घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडल्यानंतरच सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज सीबीआयला दिले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी भारतीय दंड संहितेच्या 120(ब) आणि 420 या कलमांखाली तसंच लाचलुचपत प्रतिबंध कायद्याच्या विविध तरतुदींखाली चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाई करायला सीबीआयला परवानगी दिली होती. त्याविरुद्ध चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी 21 जूनला झाल्यानंतर निकाल देण्यात येईल. तोपर्यंत सीबीआयच्या विशेष न्यायालयानं कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश न्यायमूर्ती आर.व्ही. मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं आज दिले. जून महिना उजाडला की सगळ्यांना वेध लागतात ते पावसाचे आणि त्याबरोबरच 2 महिन्यांच्या सुट्टीनंतर पुन्हा उघडणाऱ्या शाळेचे. राज्यातल्या शाळांना आजपासून उत्साहात सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांची पावलं शाळेच्या दिशेनं चालू लागली. जवळपास 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर मुंबईसह राज्यातल्या शाळांमध्ये आज पहिली घंटा वाजली. शाळेचे मुख्याध्यापक तसंच शिक्षकांनी गुलाबाचं फूल देऊन तर कुठे चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आई-वडिलांचा हात धरून शालेय जीवनाला सुरुवात करणाऱ्या चिमुकल्यांचा किलकिलाट आणि रडारड तर सरावलेल्या विद्यार्थ्यांची नव्या वर्गात आवडती जागा पकडण्याची लगबग आणि मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी घेत आज पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. नवीन दप्तर, वह्या पुस्तकं घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीतली धमाल मस्ती संपवून विद्यार्थ्यांनी उत्साहानं शाळेत प्रवेश केला. मुंबईत विविध शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
बीड जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या 2556 प्राथमिक आणि 56 माध्यमिक शाळांसह खासगी शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची दिमाखात सुरुवात झाली। विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं वाटण्यात आली। नव्या उमेदीनं आणि नव्या उत्साहानं विद्यार्थ्यांनी आजच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा मनमुराद आनंद लुटला आणि अभ्यासाचा श्री गणेशा केला। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या 16व्या नवरत्न पुरस्कारांचं आज मुंबईमध्ये एका रंगतदार सोहळ्यामध्ये वितरण झालं। विविध क्षेत्रामध्ये अविरत कार्य करणाऱ्या व्यक्तींना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर आणि विविध क्षेत्रातल्या दिग्गजांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं। रमेश पानसे यांना शिक्षण रत्न पुरस्कार, बेबीताई गायकवाड यांना रत्न शारदा, अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना नाट्यरत्न पुरस्कार, पॉप्युलर प्रकाशन संस्थेचे संचालक रामदास भटकळ यांना साहित्यरत्न, अॅग्रोवन कृषी वृत्तपत्राचे संपादक आदिनाथ चव्हाण यांना रत्नदर्पण देऊन गौरवण्यात आलं। 1992 साली भारतात पहिल्यांदा थोरोस्कोपिक सर्जरीचं तंत्र विकसित करणारे डॉक्टर एच.एस. भानुशाली यांना सेवारत्न, चित्रकार सुहास बहुलकर यांना कलारत्न, आरती अंकलीकर टिकेकर यांना स्वररत्न, ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना चित्ररत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकरला गोदरेज फेस ऑफ द इयरनं गौरवण्यात आलं। विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली। विविध नामवंत कलाकारांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली। ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ आणि अकोला इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे 12वे कुलगुरू डॉक्टर बळवंतराव बदखल यांचं आज नागपूर इथं अल्पशा आजारानं निधन झालं। ते 84 वर्षांचे होते। यवतमाळ जिल्ह्यातल्या भालर या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात बदकल यांनी अखिल भारतीय समन्वयीन कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प केंद्राचे पहिले प्रमुख शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान मिळवला। विदर्भातल्या एकमेव मनोली पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प बदखल यांच्या कारकिर्दीतच विकसित झाला। सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शेती विकासाचं कार्य अविरत सुरूच ठेवलं होतं। आणि आता बातमी क्रिकेटची। भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या आजच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतानं बांगलादेशावरती 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला। या विजयानं भारतानं अंतिम फेरी गाठली आहे। आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी 18 जूनला अंतिम लढत होणार आहे। या चुरशीच्या अंतिम सामन्याकडे जगभरातल्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागेल। आजच्या सामन्यामध्ये बांगलादेशानं प्रथम फलंदाजी करताना 265 धावांचं लक्ष्य भारताला दिलं। हे लक्ष्य घेऊन गतविजेत्या भारतानं आपल्या डावाची सुरुवात जेत्याच्याच थाटामध्ये केली। रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून दिली। या जोडीनं 87 धावांची भागीदारी केली। शिखर धवन 46 धावाकडून बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनं रोहित शर्माला चांगली साथ दिली। रोहित शर्मानं 129 चेंडूमध्ये 123 धावा काढल्या, तर विराट कोहलीनं 78 चेंडूमध्ये 96 धावा फटकावल्या। हे दोन्ही फलंदाज नाबाद राहिले। 265 धावांचं लक्ष्य भारतानं 40 षटकं आणि एका चेंडूमध्ये गाठलं। आणि आता बातमी हवामानाची। नाशिकमध्ये आज जोरदार पर्जन्यवृष्टी झाली। बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला। कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुपारी पाऊस झाला। राज्याच्या अनेक जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली। येत्या 2 दिवसांमध्ये उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 33 आणि किमान 25 अंश सेल्सिअस,
नागपूर कमाल 39 आणि किमान 28, पुणे 31 आणि 21, औरंगाबाद 33 आणि 22, नाशिक 32 आणि 23, कोल्हापूर 29 आणि 23, रत्नागिरी 29 आणि 24, सोलापूर 32 आणि 23 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 25 अंश सेल्सिअस. आणि बातमीपत्राच्या अखेरीस ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी खरीपाच्या पेरण्यांसाठी त्वरित 10,000 रुपयांची मदत देण्याची महसूल विभागाला मुख्यमंत्र्यांची स्पष्ट सूचना. राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा सज्ज, पुन्हा आपणच सरकार स्थापन करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूतोवाच. मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही, रावसाहेब दानवे यांचा दावा. मात्र त्यासाठी भाजपा तयार असल्याचीही दिली माहिती. राज्य सरकारच्या कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, उद्धव ठाकरे यांचं रोखठोक प्रतिपादन. विधिमंडळ हे समाजामध्ये बदल घडवणारं प्रभावी माध्यम, निव्वळ विकास नाही तर शाश्वत विकास हेच सरकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे, सुमित्रा महाजन. उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातल्या बहुतांश शाळा आजपासून सुरू, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडून वाजत गाजत स्वागत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या 16व्या नवरत्न पुरस्कारांचं मुंबईत रंगतदार कार्यक्रमात वितरण. आणि आयसीसी चॅम्पियन चषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशाचा पराभव करून भारताची अंतिम फेरीत शानदार धडक, आता मुकाबला पाकिस्तानशी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.